खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली गाठली आणि नवी दिल्लीमध्ये पोहोचत सुप्रिया सुळे थेट सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी पोहोचल्या। सोनम वांगचुक यांच्या उपोषण आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे। वांगचुक यांनी उपोषण सोडावं असा आग्रह खासदार सुळे यांनी केलेला आहे। या निमित्तानं खासदार सुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात कशा पद्धतीने शब्दबाण चालले ते पाहूया। एक भावना समाजात, पालकांमध्ये, युवा पिढीमध्ये आणि इथे एक आंदोलन चाललंय ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या, नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही। मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत आणि संसद सुरू व्हायच्या आधी 2 ठिकाणी त्याच्याबद्दल बोलणार आहे। नीटचा पेपर यावेळेस पहिल्यांदा फुटला नाही। नीटचा पेपर हा 71 वेळेस यावेळेस फुटला। मागच्या 70 वेळेस पासून मोदी सरकारच्या आम्ही याच्या विरोधात आहोत आणि यावेळेस देखील आम्ही जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जोरकस पद्धतीनेही केलेली आहे। आणि अशा काळामध्ये जे श्री वांगचुक जे आहेत हे काही पहिल्यांदा उपोषणाला बसले नाहीत। याआधी ते लडाखच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांचे अधिकार जे स्थानिक पातळीचे अबाधित ठेवावे या अनुषंगाने देखील ते उपोषणाला बसले होते। केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे। यापेक्षाही मोठ्या पेपरफुटी देशात घडलेल्या आहेत। मी समर्थन करणार नाही पेपरफुटीचं, पण जेव्हा अनेक काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरीज चालू होती तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस ते काय बसले होते।